काही केलं नाहीये ह्याआधी. मला ऑडिशन कसं द्यायचं होतं मला हे पण माहीत नव्हतं, की मला काही ह्यातलं माहीत नाहीये, की कसं डायलॉग डिलिव्हरी कसं देतात, कसं बोलतात. मी स्पष्ट सांगितलेलं, की मला नाही माहिती आहे. पण मला जसं जमेल मी तसं तुम्हाला देईल. बोलू शकतो, की हे लक होतं माझं. देवीच्या गेटअपमध्ये येते मी स्वतःला विसरून जाते. मला असं वाटतं, की मी देवी आहे. मला आता सगळ्यांचं रक्षण करायचंय, असुरांना मारायचंय. मी उंचावरून उडी मारते. त्या मागची बॅक स्टोरी अशी आहे, की मला पण माहीत नव्हतं, की मी उंचावरून उडी मारणार आहे अशी. मी जेव्हा सेटवर गेले तेव्हा मला कळलं, की मला हार्नेस वगैरे बांधणार आहे आणि मला उंचावरून उडी वगैरे मारायची आहे. तर आम्ही सुरुवातीला घाबरले होतो, की कसं करणार, कसं उडी मारणार, पडलो तर काय होणार. हार्नेस वगैरे घातला, 2-3 वेळा प्रॅक्टिस केली आणि डायरेक्ट टेक करून टाकला. आणि तो झाला. तो 2 टेकमध्ये झाला उंचावरून उडी मारण्याचा. मग मला आठवतं, की आई हे मी करतीये, कसं होतंय हे? हा प्रश्न मला स्वतःला पडतो. कारण की देवीची कृपा आहे, देवीचा आशीर्वाद आहे. तिच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. मी आधी जसे होते मी आत्ताही तसे आणि पुढेही तसेच राहीन. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे कलर्स मराठीवर नवीन मालिका आली आहे आई तुळजाभवानी, आणि त्या निमित्ताने आई तुळजाभवानीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा माझ्यासोबत आहे. पूजा, कशी आहेस? छान आहे, मस्त आहे. बरं, आता मला हे विचारायचं आहे की आम्ही पहिल्यांदाच तुला अशा भूमिकेत पाहतोय की देवीची भूमिका आहे, आणि सगळ्यात जास्त काय आवडलं प्रेक्षक म्हणून तो जो प्रोमो मधला सीन आहे की तू खूप उंचावरनं उडी मारतेस आणि तो आला, तो खरंच अंगावर येतो. मला त्या सीन मागची मेहनत असेल किंवा त्यामागे काय घडलं हे जाणून घ्यायला आवडेल. तुझ्यासाठी चॅलेंजिंग होता का तो सीन, किंवा असा कुठला सीन आहे का की जो चॅलेंजिंग होता आणि जो आम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण मालिका ऑलरेडी सुरू झाली आहे? आमचे फायटिंगचे सीन तर सगळेच चॅलेंजिंग आहेत तुम्हाला, आणि ते तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणारच आहेत. तर जसं तुम्ही आता बोलले, की मी उंचावरून उडी मारते, त्या मागची बॅक स्टोरी अशी आहे, की मला पण माहीत नव्हतं, की मी उंचावरून उडी मारणार आहे अशी. मी जेव्हा सेटवर गेले तेव्हा मला कळलं, की मला हार्नेस वगैरे बांधणार आहे आणि मला उंचावरून उडी वगैरे मारायची आहे. तर आम्ही सुरुवातीला घाबरले होतो, की कसं करणार, कसं उडी मारणार, पडलो तर काय होणार. तर काय नाही, टीम खूप सपोर्टिव्ह होती. हार्नेस वगैरे घातला, 2-3 वेळा प्रॅक्टिस केली आणि डायरेक्ट टेक करून टाकला. आणि तो झाला. तो 2 टेकमध्ये झाला उंचावरून उडी मारण्याचा. तर मला अजून स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आला, की हा मी करू शकते. बरं, हा जो काही लुक आहे म्हणजे तू जवळपास खरोखरची देवी, जेव्हा पण टीव्हीवर लागतं असं वाटतं खरंच देवी आई आहे. इतकं छान लोभसवाणं तुला तयार केलं जातं. तू पहिल्यांदा जेव्हा या रूपात तयार झालीस तेव्हा कसं वाटलं, ती फिलिंग काय होती, आणि कसं म्हणजे घरी फोटो पाठवला किंवा काय, कसं, आणि सेटवर कसं वातावरण असतं? कारण की आपल्याकडे जशी भूमिका असते साकारत असतात, जसं की महाराजांची भूमिका आली तर सहकलाकार एकमेकांना तशा रिस्पेक्टनी वागवतात की ते खरंच महाराज आहेत. तसं आता तर तू देवीच्या आदिशक्तीच्या भूमिकेत आहेस, तुला सेटवर तेवढ्या तसाच रिस्पेक्ट देऊन तसं आहे का, काय होतं म्हणजे? हा अनुभव खूप वेगळा आहे सगळ्यात पहिले तर, कारण की देवीची भूमिका साकारणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आणि खूप मोठं आव्हान आहे. तर खूप वेगळं असतं. सेटवरचं वातावरण म्हटलं तर खूप शांत, छान आणि हसत खेळत असतं, की कसलं दडपण. आता मी पहिल्यांदाच करतेय मालिका, मला काही एवढा अनुभव नाहीये ह्या गोष्टीचा. तर सेटवरचं वातावरण पण तेवढंच खेळीमेळीने असतं, जेणेकरून की माझ्यावर दडपण नाही यावं, की माझ्यावर दडपण आलं तर मी तेवढं देऊ नाही शकणार, असं काही नाहीये. खूप सपोर्टिव्ह आहेत सगळेजण, सगळ्यांच्या हेल्पनी खूप छान होतंय सगळं. आणि चाललंय आता मस्तपैकी. हो, छान चाललंय. लीड तू म्हणालीस की आता पहिल्यांदाच तू इथे मालिकेत आहेस, या लीड म्हणून आहेस, तर आपल्याकडे असं म्हटलं जातं आपल्या इंडस्ट्रीत की लीड मिळण्यासाठी आधी तुम्हाला अशा 100 ऑडिशन्स वगैरे, त्या अशा म्हणतो ना आपण की ती प्रॅक्टिस आहे असं समजून द्याव्या लागतात, खूप साईड रोल्स करावे लागतात किंवा कधी कधी पासिंगचे रोल करावे लागतात, आणि मग जाऊन कुठेतरी तुम्हाला एकदा लीड, म्हणजे म्हणतो ना आपण असं लकवर असतं आणि मेहनतीवरही असतं. तर तुला ही जी लीड मिळाली आहे त्याच्या आधी पर्यंत काय 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 करावं लागलं की नशिबात होतं आणि पटकन मिळालंय, कसं आहे? नशिबात होतं असं म्हणू शकतो, कारण की मी काही केलं नाहीये ह्याआधी. मला ऑडिशन कसं द्यायचं होतं मला हे पण माहीत नव्हतं. मला फक्त स्क्रिप्ट मिळाली, मी ते वाचलं, पाठ केलं सगळ्यात पहिले, कारण खूप मोठी स्क्रिप्ट होती ती. पाठ केलं आणि मग मी सरांना सांगितलेलं, की मला काही ह्यातलं माहीत नाहीये, की कसं डायलॉग डिलिव्हरी कसं देतात, कसं बोलतात. मी स्पष्ट सांगितलेलं, की मला नाही माहिती आहे. पण मला जसं जमेल मी तसं तुम्हाला देईल.
तर सर बोलले की तुला जसं जमेल तसं दे, आम्ही बघू. आणि मग मी केली शूट आणि मग सरांनी सांगितलं की सेम डायलॉग तुला हसत करायचा आहे, तुला रडत करायचं आहे, तुला रागात करायचं आहे. बापरे. तर सेम 3 डायलॉग मी हसत केले, रडत केले, रागात केले आणि ते त्यांना आवडले. तर ते बोलले की तू ये इकडे लुक टेस्टला, आपण करूया पुढचं. आणि मग मी लुक टेस्टला गेल्या गेल्या मला कळलं की ऑलमोस्ट माझं डन झालेलं आहे सिलेक्शन. तर खूप वेगळा अनुभव होता तो, की बोलू शकतो की हे लक होतं माझं. आणि देवीने स्वतःहून तुझ्या पदरात हो, मी स्वतः देवीचं खूप करते. आमच्या घरी देवीचं खूप करतात. तर बोलू शकतो की देवीने स्वतः तिच्या सेवेसाठी आम्हाला निवडलंय असं. बरं, आता हे विचारायचं की आपण आता नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीतच काल पहिला भाग आला आणि दुग्ध शर्करा योग म्हणायला लागेल की तू पण एवढं मानतेस, तुझ्याकडे भूमिका पण आली आहे, या नवरात्रीतच सुरू झालंय, सगळं जुळून आलंय जवळपास. तर आपण 9 दिवस आपल्या काय म्हणतो स्त्री शक्तीची पूजा करतो. तर तुला कधीतरी असं आपल्यामध्ये असते, प्रत्येक मुलीमध्ये ती शक्ती असते, फक्त ती ओळखावी लागते आणि त्या वेळेला आपल्याला ऍक्शन घ्यावी लागते. तुझ्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ आली की तुला त्या शक्तीची जाणीव झाली आणि तू केलंयस आणि मग मागे वळून पाहिलं तर हे मी कसं केलं? हे आत्ताच घडतंय. हे जे घडतंय सगळं हे आत्ता घडतंय. मी आज सकाळी सुद्धा माझ्या आईला म्हणाले, अगं आई हे सगळं कसं घडून येतंय मला नाही समजत आहे. कारण जेव्हा मी एका देवीच्या गेटअपमध्ये येते मी स्वतःला विसरून जाते. मला असं वाटतं की मी देवी आहे, मला आता सगळ्यांचं रक्षण करायचं आहे, असुरांना मारायचं आहे. म्हणजे मी त्या भूमिकेत जाते स्वतः. आणि मग मला आठवतं की आई हे मी करतीये, कसं होतंय हे? हा प्रश्न मला स्वतःला पडतो. कारण की देवीची कृपा आहे, देवीचा आशीर्वाद आहे, तिच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले असं मी बोलू शकते. बरं, आपल्या कलर्स मराठी वाहिनीवरती अशा डिव्होशनल मालिका येतात आणि त्यात आता ही नवीन आली आहे. तर जे कलाकार ही भूमिका साकारतात ते जवळपास प्रेक्षकांसाठी एक काय म्हणतो त्यांचं श्रद्धास्थान असतं आणि त्यांच्या जवळची भूमिका, त्यामुळे बरीचशी बंधनं असतात जी कलाकार म्हणून तुम्हाला स्वतःवर लादून घ्यावी लागतात किंवा पाळावी लागतात. कारण समाजभान राखून चालायचं आहे किंवा मग काय म्हणतो आपण कपडे परिधान करताना असेल किंवा तुमचं गेटअप कसा आहे, तुमचा वावर कसा आहे, या बाबतीत खूप जबाबदाऱ्या येतात. आता जेव्हा तू देवीच्या भूमिकेत आहेस, ज्या वेळेला तू नॉर्मल पूजा म्हणून घराच्या बाहेर पडशील त्यावेळेला अर्थात नेहमीपेक्षा थोडंसं भान राखून राहावं लागेल, कारण की सगळेजण तुला पूजापेक्षा देवी म्हणूनच पाहत असतील. तर ती जबाबदारी किती काय म्हणतो आपण अशी अंगावर आल्यासारखी आहे किंवा आता काय काय ठरलंय, काय काय पाळायचंय? एक बोलू शकते की आधीची पूजा आणि आत्ताच्या पूजामध्ये जास्ती फरक नाहीये. कारण की मला दोन्ही ऑलमोस्ट सिमिलर वाटतंय. मी आधी जसे होते मी आत्ताही तसे आणि पुढेही तसेच राहीन. कारण की जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते ऑलरेडी मी नाहीच करत आहे, ते पाळतच नाहीये. कारण मी ऑलरेडी तशीच आहे. किती छान आहे, त्यामुळे तुला अगदी सुकर आणि सोपं झालं. बरं, तुळजापूरचं आम्ही असं ऐकलंय की तिथे म्हणजे महती खूप आहे, म्हणजे त्या देवीचं फार केलं जातं, तिला निद्रावस्थेत पण ठेवलं जातं दसऱ्यानंतर, पालखीचं खूप आहे, तिचा स्वतःचा पलंग आहे, हे सगळं मानलं जातं. आणि एक मान्यता अशी पण आहे की त्या मंदिरामध्ये चिंतामणी नावाची शिळा आहे, जिच्यावर हात ठेवल्यानंतर ती जे तुमच्या मनात असेल त्या दिशेने फिरते, असं सगळं मी ऐकलेलं आहे. तर आता या सगळ्याचा अनुभव घ्यायला तू जाणार आहेस, त्यावेळेला तू करशील का ते, किंवा कसं आहे, तुझी श्रद्धा आहे का यावर? श्रद्धा तर आहे, पुरेपूर श्रद्धा आहे माझी. कारण की आता मी जसं बोलले की आईच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचले. तर ती बोलवेल तेव्हा येईन मी तिथे अनुभवायला सगळं, तिचा आशीर्वाद घ्यायला. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि आम्हाला आता लवकरच तुला म्हणजे आम्ही पाहतोच आहोत अजून काय काय तुझे म्हणालीस की राक्षसांबरोबरचं जेही आहे युद्धाचे सीन आहेत ते पाहायला मजा येणार आहे. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि मला वाटतं की आपले लाडके प्रेक्षक जे मालिका रोज पाहणार आहेत त्यांना तू तुझ्या वतीने आवाहन करावंस. तुम्ही सगळ्यांनी ही मालिका नक्की पहा. तुम्हाला या मागची स्टोरी काय आहे, की आई पृथ्वीवर येऊन काय काय करते तिच्या लेकरांसाठी, काय काय स्टोऱ्या घडल्या आहेत, घडून गेल्या आहेत, अनुभूती वगैरे वगैरे, तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही नक्की पहा आई तुळजाभवानी कलर्स मराठीवरती रात्री 9 वाजता आणि भरभरून आशीर्वाद द्या. थँक्यू. थँक्यू.